सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर शिंदे SR. माझा विषय अर्थशास्त्र. BCom फर्स्ट या वर्गासाठी मी सूक्ष्म अर्थशास्त्र हा विषय शिकवत असतो. परंतु यावर्षी मात्र प्रत्यक्ष वर्गामध्ये न शिकवता कॉन्फरन्सच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण तुम्हाला माहीतच आहे की जगभरामध्ये कोरोना व्हायरसने खूप मोठ्या प्रमाणात संकट निर्माण केलेलं आहे. म्हणून आपणा सर्वांना वर्गामध्ये प्रत्यक्षात न येता घरीच बसून ऑनलाईन लेक्चर तुम्ही ऐकायचं आहे आणि ऐकून ते सातत्याने एक वेळेस 2 वेळेस अशा पद्धतीने तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. समजल्यानंतर मग त्याचे नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. जर काही समस्या असतील तर त्या समस्या ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष मोबाईलच्या माध्यमातून जरी विचारलं तरी चालू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग या ठिकाणी FY BCom या वर्गाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. तत्पूर्वी BCom फर्स्ट या वर्गासाठी शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून जो काही अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे प्रथम सत्रासाठी, तर तो अभ्यासक्रमाचा थोडक्यात आपण आढावा घेऊया आणि नंतर मग अभ्यासाला आपण सुरुवात करूया. तर तुम्हाला माहीतच आहे की या ठिकाणी नवीन अभ्यासक्रम 2018 मध्ये FY BCom या वर्गाचा बदललेला होता आणि तेव्हापासून नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. जो काही नवीन अभ्यासक्रम आहे हा तुमच्या समोर या ठिकाणी आहे. तर हा अभ्यासक्रम 4 गटामध्ये विभागलेला आहे, म्हणजे 4 युनिटमध्ये तो अभ्यासक्रम विभागलेला आहे. त्याच्यामध्ये पहिलं युनिट म्हणजेच पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे मागणी आणि उपभोक्त्याचे वर्तन. दुसरं प्रकरण आहे मागणीचा अंदाज. तिसरं प्रकरण म्हणजे युनिट आहे उत्पादन फलन आणि चौथं युनिट आहे ते म्हणजे उत्पादन खर्च आणि प्राप्ती. तर या 4 प्रकरणाचा अभ्यास आपण प्रथम सत्रासाठी 50 मार्कासाठी करणार आहोत. तर मग या अभ्यासक्रमाची प्रत्यक्ष आपण सुरुवात करूया. ती पहिल्या प्रकरणाने सुरुवात करण्याचा आपण प्रयत्न करू. तर पहिले जे प्रकरण आहे ते म्हणजे मागणीची संकल्पना आणि उपभोक्त्याचे वर्तन. तर उपभोक्त्याचे वर्तन पाहण्यापूर्वी आपण मागणीची संकल्पना अभ्यासण्याचा प्रयत्न करूयात. तर मागणी म्हणजे काय? तर मागणी म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून एखाद्या वस्तूची खरेदी करणे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा एखाद्या वस्तूची इच्छा असते, उपभोगण्याची इच्छा असते, तेव्हा ती व्यक्ती ती वस्तू खरेदी करत असतो. वस्तूची खरेदी केली जाते तेव्हा त्याला आपण मागणी असं म्हणू शकतो. परंतु अर्थशास्त्रामध्ये मागणीचा अर्थ वेगळा आहे. कारण अर्थशास्त्रामध्ये शास्त्रीय दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मागणी म्हणजे आर्थिक शक्तीचे पाठबळ लाभलेली इच्छा म्हणजे मागणी आहे असं आपल्याला अर्थशास्त्रामध्ये मागणीची व्याख्या सांगता येऊ शकते. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र असल्यामुळे समाजामध्ये ज्या काही समस्या असतात ते व्यक्तीच्या दृष्टिकोनातून असतील किंवा समाजाच्या दृष्टिकोनातून असतील किंवा देशाच्या दृष्टिकोनातून असतील, तर त्या समस्याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि या समस्याचा अभ्यास करण्यासाठी मागणी आणि पुरवठा या 2 संकल्पना महत्त्वपूर्ण मानल्या जातात. म्हणजे मागणी आणि पुरवठा या संकल्पना अभ्यासल्याशिवाय आर्थिक समस्येची उलगडणी किंवा आर्थिक समस्येची सोडवणूक करणं अशक्य असते. म्हणून मागणीचा अभ्यास केला जातो. मागणी ही व्यक्तीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असल्यामुळे आणि व्यक्तीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जात असल्यामुळे व्यक्तीच्या माध्यमातून बाजारपेठेमध्ये ज्या काही वस्तू आणि सेवांची मागणी केली जाते, तर ही मागणी कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या किमतीला किती उत्पन्नाला केली जाते याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मागणीचा किमतीचा संबंध असतो. म्हणून किमतीचा देखील मागणीचा अभ्यास करत असताना किमतीचा अभ्यास केला जातो असं आपण म्हणू शकतो. म्हणून नेहमी अर्थशास्त्रामध्ये मागणीचा आणि किमतीचा एकदम जवळचा संबंध असतो आणि तो संबंध हा परस्पर विरोधी असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजेच किंमत जेव्हा कमी होत असते तेव्हा मागणी वाढते आणि किंमत वाढली की मागणी कमी होत असते. म्हणून असं म्हटलं जातं मागणी आणि किंमत यांच्यामध्ये परस्पर विरोधी संबंध आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. तर हे अभ्यास मागणीच्या संदर्भामध्ये आपल्याला विचारात घेता येऊ शकतो. परंतु मागणी म्हणजे काय हे अर्थशास्त्रामध्ये काही अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. तर या व्याख्येमध्ये 2 प्रामुख्याने अर्थशास्त्रज्ञ या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतील. त्याच्यामध्ये प्राध्यापक बेनहॅम मागणीची व्याख्या करत असताना असं म्हणतो की एखाद्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूचे किती नग विकत घेतले जातील हे सांगणे म्हणजे मागणी होय असं बेनहॅम यांचं मत आहे.
बेनहॅम यांचं असं मत आहे की एक विशिष्ट कालावधी असतो मागणीचा अभ्यास करण्यासाठी आणि एका विशिष्ट कालावधीमध्ये एक विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूची किती नग खरेदी केले जातात या खरेदीचा अभ्यास म्हणजे मागणीचा अभ्यास असतो असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर दुसरी व्याख्या स्टोनियर आणि हेग या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. त्यांचं असं मत आहे की अर्थशास्त्रातील मागणीचा अर्थ म्हणजे मागणी केलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले पैशाचे पाठबळ किंवा सामर्थ्य म्हणजे मागणी होय. म्हणजे स्टोनियर आणि हेग यांना हेच म्हणायचं आहे की मागणी म्हणजे अशी इच्छा असते की ज्या इच्छेमागे आर्थिक शक्तीचं पाठबळ असणं गरजेचं असतं. म्हणून मागणीला केवळ इच्छा असून चालत नाही. म्हणजे मागणीचा अर्थ केवळ इच्छा धरून चालत नाही, तर त्या इच्छेमागे आर्थिक शक्तीचं पाठबळ असणं गरजेचं असतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की मागणी ही आर्थिक शक्तीचं पाठबळ लाभलेली असते असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतो. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की एखाद्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किमतीला वस्तूचे किती नग खरेदी केले जातात हे सांगणं म्हणजे मागणी होय असं आपल्याला मागणीची व्याख्या करता येऊ शकते. अर्थशास्त्रामध्ये मागणीच्या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व असते आणि ही संकल्पना अभ्यासण्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ही संकल्पना अभ्यासण्यासाठी प्रामुख्याने मागणीचे प्रकार कोणते आहेत याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे मागणीचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी विस्तृत पद्धतीने मागणीचा अर्थ समजण्यासाठी मागणीचे प्रकार अभ्यासणे गरजेचे असते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर मागणीचे प्रामुख्याने 3 प्रकार पाडले जातात अर्थशास्त्रामध्ये. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे संयुक्त मागणी, संमिश्र मागणी, दुसरा प्रकार आहे, तिसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष मागणी. तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त मागणी. संयुक्त मागणी म्हणजे काय? तर संयुक्त मागणी म्हणजे एखाद्या विशिष्ट काळामध्ये एका वेळी एकापेक्षा अधिक वस्तूंची मागणी जेव्हा केली जाते तेव्हा त्या मागणीला आपण संयुक्त मागणी असं म्हणू शकतो. म्हणजे व्यवहारामध्ये अशा काही वस्तू असतात की त्या एका वस्तूची खरेदी केल्यामुळे व्यक्तीची गरज भागत नाही, तर ती गरज भागण्यासाठी व्यक्तीला एकापेक्षा अधिक वस्तूंची मागणी करणं गरजेचं असतं. उदाहरणामध्ये पेन आणि शाई या 2 वस्तू अशा आहेत की या 2 वस्तूंपैकी एखादी वस्तू जर आपण खरेदी केली तर आपल्याला लिहिण्याची जी गरज असते ती गरज पूर्ण होत नाही. म्हणून उपभोक्ता व्यक्ती एकाच वेळी पेन आणि शाई खरेदी करत असतो. म्हणून असं म्हटलं जातं की पेन आणि शाईची खरेदी केली जाते. म्हणजे पेन आणि शाईची जेव्हा मागणी केली जाते तेव्हा त्या मागणीला आपण संयुक्त मागणी म्हणू शकतो. दुसरा प्रकार आहे मागणीचा तो म्हणजे संमिश्र मागणी. संमिश्र मागणी म्हणजे काय? संमिश्र मागणी म्हणजे एकच वस्तू विविध प्रकारच्या कार्यासाठी जेव्हा वापरता येते तेव्हा त्या वस्तूला येणारी मागणी म्हणजे संमिश्र मागणी असते. म्हणजे व्यवहारामध्ये अशा काही वस्तू असतात की त्या एकाच वस्तूचा अनेक कारणासाठी उपयोग करता येत असतो. उदाहरणामध्ये विजेची जी काही वीज ही एक अशी बाब आहे की ती अनेक कारणासाठी एका वेळी आपण वापरू शकतो. म्हणून म्हणजे उदाहरणामध्ये शेगडी चालवणं असेल, टी व्ही चालवणं असेल, फॅन असेल, फ्रीज असेल, अशा अनेक बाबी आपण विजेच्या सहाय्याने चालवत असतो. म्हणून विजेची मागणी ही संमिश्र मागणी असते असं आपल्याला म्हणता येऊ शकतो. थोडक्यात संमिश्र मागणी म्हणजे काय? संमिश्र मागणी म्हणजे एकच वस्तू विविध प्रकारच्या कार्यासाठी जेव्हा वापरता येते तेव्हा त्या वस्तूला येणारी मागणी म्हणजे संमिश्र मागणी असते असं आपल्याला म्हणता येऊ शकतो. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष मागणी. अप्रत्यक्ष मागणी म्हणजे काय? अप्रत्यक्ष मागणी म्हणजे एखाद्या वस्तूला प्रत्यक्ष मागणी न येता अप्रत्यक्ष मागणी येणे त्याला आपण अप्रत्यक्ष मागणी म्हणू शकतो. व्यवहारामध्ये काही अशा वस्तूच्या उत्पादनासाठी इतर वस्तूची मागणी केली जाते. उदाहरणामध्ये उत्पादन घटकाची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी ठरते. म्हणजेच उत्पादनाच्या घटकामध्ये श्रमिक आहे, भांडवल आहे, संयोजक आहे, भूमी आहे, हे जे उत्पादनाचे 4 घटक आहेत. तर या 4 घटकांना जेव्हा मागणी येते तेव्हा ती मागणी बहुतांश दृष्टिकोनातून ही अप्रत्यक्ष असते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजे श्रमिकाच्या माध्यमातून ज्या वस्तूची मागणी केली जाते किंवा ज्या वस्तूची निर्मिती केली जाते, जे उत्पादन केलं जातं त्या वस्तूला जेव्हा मागणी येत असते
की जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्या वस्तूची मागणी वाढल्यामुळे त्या वस्तूची निर्मिती करणारे जे श्रमिक असतात त्या श्रमिकाला मागणी येत असते. म्हणजे प्रमुख वस्तूची मागणी वाढली की त्या वस्तूला निर्माण करणारे जे काही घटक असतील कारणीभूत त्या घटकाची आपोआप मागणी वाढत असते. म्हणजे प्रत्यक्ष मागणी वाढत नाही तर अप्रत्यक्ष मागणी वाढत असते. म्हणून आपण या ठिकाणी अप्रत्यक्ष मागणी ही उत्पादक घटकाच्या बाबतीमध्ये विचारात घेऊ शकतो. उदाहरणामध्ये कापडाची मागणी. तर ही कापडाची मागणी जेव्हा वाढत असते, कापडाची मागणी जेव्हा वाढत असते तेव्हा ही मागणी म्हणजे कापडाची मागणी ही अप्रत्यक्ष असते. कापडाची मागणी प्रत्यक्ष असते. म्हणजे कापडाची मागणी वाढल्यामुळे कापडाची निर्मिती करणाऱ्या विविध घटकांची मागणी आपोआप वाढत असते. उदाहरणामध्ये कापूस असेल, कापूस पिंजणाऱ्या गिरण्या असतील, कापसाचं उत्पादन करणारे शेतकरी असतील किंवा आपण शिलाई मशीन असतील, श्रमिक असतील, ह्यांची मागणी ही आपोआप येत असते. म्हणजे कापडाची मागणी वाढली की शिलाई मशीनची मागणी वाढते, कापसाची मागणी वाढली की कामगारांची मागणी वाढत असते, कापडाची मागणी वाढली की कापड गिरण्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणजे याचा अर्थ कापडाची मागणी ही प्रत्यक्ष आहे, पण कापडाची निर्मिती करणारे जे घटक असतात त्यांची मागणी कापडाची मागणी वाढल्यामुळे जेव्हा वाढते तेव्हा ती मागणी ही अप्रत्यक्ष असते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अप्रत्यक्ष मागणी म्हणजे मुख्य वस्तूच्या मागणीत वाढ जेव्हा होत असते तेव्हा ती वस्तू निर्माण करणारे जे काही घटक असतात त्या घटकांना जी मागणी वाढत असते ती मागणी ही अप्रत्यक्ष असते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर अशा पद्धतीने मागणीची संकल्पना आपल्याला सांगता येऊ शकते. मागणीच्या संकल्पनेमध्ये मागणीची व्याख्या असेल, मागणीचे प्रकार असतील आणि त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न असतो तो म्हणजे मागणीवर प्रभाव पाडणारे घटक. तर मागणीवर प्रभाव पाडणाऱ्या घटकांचा अभ्यास या मागणी संकल्पनेच्या अभ्यासामध्ये विचारात घेतला जातो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तर मागणीवर प्रभाव पाडणारे घटकांचा अभ्यास आपण आता करणार आहोत. मागणीवर प्रभाव पाडणारे घटक म्हणजे काय असतो? मागणीवर प्रभाव पाडणारे घटक म्हणजे असे घटक की ज्या घटकामुळे मागणीवर प्रभाव पडत असतो, मागणीत बदल होत असतो, मागणी वाढत असते किंवा मागणी कमी होत असते, त्याला आपण मागणीवर प्रभाव टाकणारे घटक म्हणू शकतो. तर मागणीवर प्रभाव पाडणारे घटक कोणते आहेत? तर मागणीवर प्रभाव टाकणारे घटक प्रामुख्याने आपण अशा पद्धतीने विचारात घेऊ शकतो. कोणकोणते घटक? त्याच्यामध्ये हवामान आहे, लोकसंख्या आहे, उत्पन्न, सवयी, चलनपुरवठा, किमती, बचती, सरकारी धोरण, भविष्यकालीन अंदाज, उद्योगधंदे, जाहिराती हे घटक प्रामुख्याने मागणीवर प्रभाव टाकत असतात. या घटकामुळे मागणीत बदल होत असतो. मग तो वाढलेली मागणी असेल किंवा घटलेली मागणी असू शकते. उदाहरणामध्ये हवामानात जेव्हा बदल होत असतो तेव्हा मागणीतही बदल होत असतो. मागणीत बदल होत असतो म्हणजे पावसाळ्यामध्ये म्हणजे हवामान बदल झाला, पावसाळा आला, पावसाळ्यामध्ये स्वेटरची मागणी वाढत असते, छत्र्यांची मागणी वाढत असते. पाऊस कमी झाला, हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने स्वेटरची मागणी वाढत असते. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने थंड पेयाची मागणी वाढत असते. ही अशा पद्धतीने बदल हवामान झाला की अशा पद्धतीने वस्तूंची मागणी ही बदलत असते असं आपल्याला म्हणता येऊ शकतो. म्हणजे हवामानात बदल झाला की पावसाळ्यात छत्र्यांची मागणी, हिवाळ्यामध्ये स्वेटरची मागणी, उन्हाळ्यामध्ये थंड पेयांची मागणी, कूलरची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढत असते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्याचप्रमाणे लोकसंख्यात बदल जेव्हा होत असतो तेव्हा मागणीतही बदल होत असतो. लोकसंख्या वाढली की मागणी वाढते, लोकसंख्या कमी झाली की मागणी ही कमी होत असते. म्हणजे लोकसंख्येतील बदल हा मागणीवर प्रभाव टाकत असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्यानंतर उत्पन्न म्हणजे उत्पन्न हा घटक देखील मागणीवर प्रभाव टाकणारा घटक आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ज्याप्रमाणे किंमत मागणीवर प्रभाव टाकत असते त्याचप्रमाणे उत्पन्न हा घटक देखील मागणीवर प्रभाव टाकत असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. परंतु फरक एवढाच आहे की जेव्हा उत्पन्न वाढतं तेव्हा मागणीही वाढत असते आणि उत्पन्न कमी झालं, लोकांचं उत्पन्न जेव्हा कमी होतं तेव्हा मागणीही कमी होत असते. म्हणून असं म्हटलं जातं की उत्पन्न आणि मागणी यांचा परस्पर समसंबंध आहे, म्हणजे प्रमाणशीर संबंध आहे. म्हणजे उत्पन्न आणि मागणी ही एकाच दिशेने बदलणारी आहेत म्हणून त्याला आपण प्रमाणशीर संबंध आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं.
उत्पन्नात वाढ झाली की मागणीतही वाढ होते, या उलट मागणीत घट होते असं आपल्याला म्हणता येऊ शकतो. त्यानंतर सवयी असतील, म्हणजे लोकांच्या सवयीनुसार मागणीत बदल होत असतो. लोकांच्या सवयी असतील, आवडीनिवडी असतील, रूढी परंपरा असतील, याच्यानुसार मागणीमध्ये बदल होत असतो. म्हणजे सवयी जशा बदलल्या तशी मागणी बदलत असते. पूर्वी तुम्हाला माहीत आहे की लोक फेटे घालायचे, धोती घालायचे, आणि परंतु आजच्या काळामध्ये सवय बदलली. धोती असतील, फेटे असतील, याचं प्रमाण कमी झालं. म्हणजे लोकांची आवड बदलली, म्हणून लोकांची मागणी ही त्या वस्तूला येणारी कमी झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्यानंतर चलन पुरवठा म्हणजे पैशाचा पुरवठा. म्हणजे पैशाच्या पुरवठ्यात बदल झाला की मागणीमध्येही बदल होत असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. चलन पुरवठा म्हणजे पैशाचा पुरवठा, म्हणजे पैसा पुरवठा बदलला की मागणी बदलत असते. म्हणजे पैसा पुरवठा वाढला असेल तर लोकांचं उत्पन्न वाढतं, लोकांकडे पैसा जातो, म्हणून लोक वस्तू आणि सेवांची मागणी वाढवतात. आणि चलनाचा पुरवठा कमी झाला की लोकांकडील पैसा पुरवठा देखील कमी होत असतो, म्हणून लोक वस्तू आणि सेवांची मागणी कमी करतात. म्हणजे चलन पुरवठ्यात वाढ झाली की मागणी वाढते, चलन पुरवठ्यात घट झाली की मागणी कमी होत असते. म्हणून पैशाच्या मागणीवर प्रभाव टाकणारा चलन पुरवठा हा एक महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्यानंतर किमती आहेत. पूर्वी मी याचा उल्लेख केलेला आहे. किमती हा मागणीवर प्रभाव टाकणारा सर्वात महत्त्वाचा घटक असं आपल्याला म्हणता येऊ शकतो. म्हणजे कारण व्यक्ती जेव्हा वस्तूची मागणी किंवा खरेदी करण्यासाठी जात असतो तेव्हा सुरुवातीला जर काही पाहत असेल तर ते त्या वस्तूची किंमत विचारात घेत असतो. अगोदर किंमत विचारात घेतो आणि त्या वस्तूची किती खरेदी करायची आहे किंवा खरेदी करायची किंवा नाही हे तो ठरवत असतो. म्हणजे याचा अर्थ किंमत जर कमी असेल तर ती वस्तूची मागणी तो करतो, आणि किंमत जर त्याची अपेक्षेपेक्षा जास्त असेल तर त्या वस्तूची मागणी करत नाही किंवा कमी करतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणून या ठिकाणी किंमत आणि मागणी यांचा परस्पर विरोधी संबंध आहे असं आपण म्हणू शकतो. जसं उत्पन्न आणि मागणी यांचा प्रमाणशीर संबंध होता. प्रमाणशीर संबंध म्हणजे एकाच दिशेने बदल होत होता, परंतु किंमत आणि मागणी यांच्यातला परस्पर विरोधी संबंध आहे. म्हणजे किंमत एका दिशेने बदलते आणि याच्या उलट मागणी बदलत असते. म्हणजे किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढत असते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की किमतीतील विरुद्ध दिशेने मागणीमध्ये बदल होत असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतो. म्हणजे किंमत हा मागणीवर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटक आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर बचत हा घटक देखील मागणीवर प्रभाव टाकणारा खूप महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. बचत आणि मागणीचा काय संबंध आहे मग? तर हा संबंध विचारात घेत असताना आपण असं म्हणू शकतो की लोक बचत करतात म्हणजे ती बँकेमध्ये ठेवत असतील किंवा इतरत्र ठेवत असतील, तेव्हा जेव्हा बचतीत वाढ होते तेव्हा लोकांकडे रोख रक्कम कमी होत असते, आणि लोकांकडची रोख रक्कम कमी होत असते म्हणजे त्यांची खरेदी शक्ती कमी होत असते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बचत जेव्हा वाढत असते तेव्हा वस्तू आणि सेवांची मागणी कमी होत असते, आणि बचत जेव्हा कमी होत असते तेव्हा लोक वस्तू आणि सेवांची मागणी वाढवतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. म्हणून बचतीचा आणि मागणीचा संबंध ही कसा आहे? विरोधी संबंध आहे असं आपल्याला म्हणतात. म्हणजे बचत वाढली की मागणी कमी होते आणि बचत कमी झाली की मागणी वाढत असते. म्हणून बचत हा घटक देखील मागणीवर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्यानंतर सरकारचे धोरण हा घटक देखील मागणीवर प्रभाव टाकणारा आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. म्हणजे सरकारचं धोरण कशा पद्धतीचं आहे? सकारात्मक आहे, विस्तारवादी आहे की संकुचित आहे, याच्यावर मागणी अवलंबून असते. म्हणजे सरकारचे धोरण प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात, विस्तारवादी आणि संकुचवादी. म्हणजे सरकारचे धोरण विस्तारवादी असतील, उदारमतवादी असतील तर देशामध्ये उत्साहाचं वातावरण असतं, प्रेरणादायी वातावरण असतं. सरकार जर लोकांना चांगल्या पद्धतीची वागणूक देत असतील, सरकार जर चांगल्या पद्धतीचे धोरण आखत असतील, सरकारची धोरणं जर पॉझिटिव्ह सकारात्मक असतील तर देशामध्ये उद्योगधंदे विकसित होतात, लोकांचं उत्पन्न वाढतं आणि त्याच्यामुळे मागणी वाढत असते असं आपल्याला म्हणतं. उदाहरणामध्ये सरकारच्या धोरणामध्ये कर हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे सरकार जेव्हा कराचे दर कमी करतं, लोकांच्या कल्याणात वाढ करण्यासाठी सरकार कराचे दर जेव्हा कमी करतं तेव्हा कराच्या दरात घट झाली की लोकांचं उत्पन्न वाढत असतं. लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे लोकांची खरेदी शक्ती वाढते, आणि लोकांची खरेदी शक्ती वाढली की लोक आपोआप वस्तू आणि सेवांची मागणी वाढवतात. परंतु जेव्हा याच्या उलट सरकारचा कराचे दर वाढवत असेल तर लोकांचा खिशातला पैसा सरकारकडे जातो,
आणि सरकारकडे जेव्हा पैसा जातो तेव्हा लोकांकडला पैसा कमी होत असतो, लोकांकडची रोख रक्कम कमी होते, म्हणून लोकांची खरेदी शक्ती कमी होत असते. आणि लोकांची खरेदी शक्ती जेव्हा कमी होते तेव्हा वस्तू आणि सेवांची मागणी कमी होत असते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की सरकारचं धोरण कसं आहे याच्यावर मागणी अवलंबून असते. म्हणून असं म्हटलं जातं की सरकारच्या धोरणाचा मागणीवर प्रभाव पडत असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्याच्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे भविष्यकालीन अंदाज. भविष्यकालीन अंदाजावर देखील मागणी अवलंबून असते. म्हणजे भविष्य काळामध्ये एखाद्या वस्तूची मागणी व्यक्ती कशा पद्धतीने करतो, म्हणजे तो अंदाज कशा पद्धतीने करतो याच्यावर वर्तमान काळातली मागणी अवलंबून असते. म्हणजे व्यक्ती व्यवहार करत असताना भविष्य काळामध्ये अर्थव्यवस्थेची काय स्थिती असणार आहे, अर्थव्यवस्थेची स्थिती म्हणजे उदाहरणामध्ये वस्तूची किंमत किती असणार आहे, वस्तूची किंमत किती असणार आहे, म्हणजे त्या व्यक्तीचं उत्पन्न किती असणार आहे, हे अंदाज तो करत असतो. वर्तमान काळामध्ये भविष्य काळात अंदाज करतो आणि त्या अंदाजानुसार वर्तमान काळामधल्या वस्तूची मागणी तो निश्चित करत असतो, मागणी ठरवत असतो, किती करायची मागणी हे ठरवत असतो. उदाहरणामध्ये जर त्याला वाटलं की वर्तमान काळापेक्षा भविष्य काळामध्ये वस्तूची किंमत वाढणार आहे, भविष्य काळामध्ये वस्तूची किंमत वाढणार आहे भविष्य काळामध्ये, तर वर्तमान काळामध्ये वस्तूची किंमत वाढली असतानाही तो वस्तूची मागणी वाढवतो. याच्या उलट भविष्य काळामध्ये जर त्याला असं वाटलं की भविष्य काळामध्ये वस्तूची किंमत कमी होणार आहे तुलनात्मक दृष्टिकोनात, तेव्हा व्यक्ती वर्तमान काळामध्ये थोडीशी किंमत कमी असतानाही मागणी तो कमी करत असतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की भविष्य काळामध्ये कशी परिस्थिती राहणार आहे याच्यावर वर्तमान काळामध्ये वस्तू आणि सेवांची मागणी अवलंबून राहते असं आपण या ठिकाणी म्हणता येऊ शकतो. म्हणून हा भविष्यकालीन अंदाज हा घटक देखील मागणीवर प्रभाव टाकत असतो, मागणीमध्ये बदल घडवून आणत असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. उदाहरणामध्ये आपला दुसरा एक मुद्दा असा सांगता येऊ शकतो की जर भविष्य काळामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होणार आहे असं जर व्यक्तीला वाटत असेल किंवा अर्थव्यवस्था अस्थिर होणार आहे असं जर व्यक्तीला वाटत असेल, तर व्यक्ती वर्तमान काळामध्येच जास्त वस्तूंचा साठा करून ठेवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे साठा करून ठेवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मागणीमध्ये वाढ करून ठेवत असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं, म्हणजे मागणीत वाढवतो असं आपण म्हणू शकतो. याच्या उलट मागणीत घट करतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आता त्यानंतर मागणीवर प्रभाव पडणाऱ्या घटकामध्ये उद्योगधंदे हा घटक देखील महत्त्वाचा मानला जातो. उद्योगधंद्याचा विकास जर होत असेल, उद्योगधंदे चांगल्या पद्धतीने विकसित होत असतील, नफ्यात असतील, उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात विस्तारत असतील, तर अर्थव्यवस्थेमध्ये पैसा हा खेळता असतो, लोकांचं उत्पन्न वाढतं, रोजगार वाढतो, उद्योजकाचा नफा वाढल्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो, उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे तो वस्तूच्या किमती कमी करतो आणि वस्तूच्या किमती कमी केल्यामुळे आपोआप बाजारपेठेमध्ये वस्तूंची मागणी वाढत असते असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. याच्या उलट उद्योगधंदे जर डबघायला येत असतील, उद्योगधंदे बंद पडत असतील, आजारी पडत असतील, तर अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी निर्माण होते, लोकांचं उत्पन्न कमी होतं, अर्थव्यवस्थेत चलनाचा पुरवठा कमी होतो आणि त्याच्यामुळे लोकांची खरेदी शक्ती कमी होऊन वस्तू आणि सेवांची मागणी कमी होत असते असं आपल्या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की उद्योगधंदे जर विकसित असतील तर मागणी वाढते, उद्योगधंदे बंद पडत असतील, तोट्यात असतील, तर वस्तूची मागणी कमी होत असते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आणि शेवटचा एक घटक आहे बघा, तो म्हणजे जाहिराती. अलीकडच्या काळामध्ये प्रामुख्याने बाजारपेठेचा आत्मा म्हणून जाहिरातीकडे बघितलं जातं. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की कोणते उद्योजक जेव्हा बाजारपेठेमध्ये येत असतो किंवा जे बडे उद्योजक असतात, उद्योगपती असतात, ते आपल्या वस्तूची प्रचंड प्रमाणात जाहिरात करत असतात, जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात. म्हणजे जाहिरातीमुळे त्यांच्या वस्तूंची माहिती लोकांना होत असते आणि माहिती झाल्यामुळे लोक त्या वस्तूला मागणी वाढवत असतात असं आपल्याला म्हणता येऊ शकतो. म्हणजे ज्या वस्तूची जाहिरात अधिक असते त्या वस्तूला मागणी अधिक असते आणि ज्या वस्तूची जाहिरात कमी असते त्या वस्तूची माहिती बाजारपेठेत लोकांना नसते, म्हणून त्या वस्तूला मागणी कमी येत असते. म्हणून लोक उद्योजक बाजारपेठेमध्ये विक्रेते प्रामुख्याने जाहिरातीवर जास्त भर देतात. जेवढी जाहिरात जास्त तेवढी मागणी जास्त, जेवढी जाहिरात कमी तेवढी मागणी कमी होत असते. म्हणून जाहिरात हा अलीकडच्या काळामध्ये मागणीवर प्रभाव टाकणारा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने मागणीवर प्रभाव टाकणारे घटक आपल्याला विचारात घेता येऊ शकतात. मागणीवर प्रभाव टाकणारे घटक म्हणजे मागणीत बदल घडवून आणणारे घटक असतात. मग ते कोणतेही असतील, याच्याशिवाय इतरही घटक असू शकतात की ज्या घटकामुळे मागणीमध्ये बदल होत असतो. तर अशा पद्धतीने मागणीची संकल्पना आपण अशा पद्धतीने विचारात घेऊ शकतो. त्याच्यामध्ये मागणीच्या संकल्पनेमध्ये मागणीची व्याख्या आहे, मागणीचे प्रकार आहेत आणि मागणीवर प्रभाव टाकणारे घटक आहेत. या संकल्पनेचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मागणीची संकल्पना आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून येते असं आपल्याला म्हणता येऊ शकतं.